तर मी आहे पार्थ टीव्ही नेक्स्ट मराठी सोबत आणि आज मी चॅलेंज केलाय खासबाग मैदानच्या प्रत्येक पावगडीतील प्रत्येक गाण्यावरची प्रत्येक डिश ट्राय करायचा. तर सगळ्यात पहिला फूड कार्ट आहे महालक्ष्मी चंबू दाबेली. चला बघूया यांची नोंदणी किती लागते. भैया एक दाबेली द्या मला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण या डिशेस नुसत्या ट्राय करायचे नाही आहे तर आउट ऑफ 5 स्टार त्यांना रेटिंग्स पण द्यायचे आहेत. किती गाड्या चालू असतील? 25 ते 30 चालू आहेत. 25 ते 30 गाड्या चालू आहेत आणि आपल्याला त्या प्रत्येक गाड्यावरची एक एक डिश ट्राय करायची आहे. तर चला बघूया इव्हेंट कसा जातोय. तर ही पहिलीच डिश आहे स्पेशल चीज दाबेली. बाई चीजचं स्टफिंग तर एक नंबर आहे आणि क्रिस्पी वाटायला बघून जातात. खाऊन बघूया कसं लागतंय. क्वालिटी आहे आणि स्टफिंग पण एक नंबर आहे. तर या खाऊगल्लीतली ही पहिलीच डिश होती आणि अजून आपण 30 डिशेस ट्राय करायच्या आहेत आणि ह्या पहिल्या डिशला मी रेट करतोय 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 स्टार्स. पहिला स्पॉट तर आता आपण इझिली कव्हर केला आणि सेकंड स्पॉट आहे 1 बाईटचा चिकन शॉर्मा रोल. आता तो खाऊया आणि बघूया टेस्ट कशी आहे. एक चिकन शॉर्मा लावा गरमागरम. आजकालच्या कपल्स पेक्षा जास्त फिलिंग्स तर यांच्या शॉर्मा मध्ये होत्या. शॉर्मा हा शब्द तुर्की भाषेतील सिवेरेम या शब्दापासून आलेला आहे. एकेकाळी सैनिकांचा फास्ट फूड असणारा हा फूड स्पॉट आता ट्रेंडिंग स्ट्रीट फूड म्हणून पण व्हायरल आहे. काय क्रीमी वाटायला लागलाय. एवढा क्रीमी खायचा आहे. टेस्ट बघा कशी आहे. हा शॉर्मा टेस्टला तर एकदम खतरनाक होता आणि एकदम ज्युसी पण होता. त्यामुळे ह्या शॉर्माला मी रेट करणार आहे 4.5 स्टार्स. आता नेक्स्ट स्पॉट आहे ऑल दी बेस्ट सँडविच सेंटर. तर चला आता बघा सँडविच कसं आहे. मला एक सँडविच द्या. पहिले 3 स्पॉट तर मी एवढे निवांत कव्हर केलं की मला वाटतं माझ्यासाठी हा चॅलेंज इझी असेल. पण पुढे जे घडणार आहे ना भाई तुम्ही नक्की बघायला पाहिजे. तयार आहे फुल चीज टाकून दिलंय फिल्ड विथ. चला आता खाऊन बघूया. आता आपला स्पॉट नंबर 3 आहे. अजून खूप स्पॉट राहिले. बाकी या सँडविचला मी रेट करेन 3.5 आउट ऑफ 5. जसं चॅलेंज मध्ये पुढे पुढे चाललोय तसं तसं अवघड होतं आपण असं वाटायला लागलंय. चला बघूया आता नेक्स्ट स्पॉटवर काय होतंय. आणि नेक्स्ट स्पॉट आहे श्री साई स्वीट कॉर्न सेंटर. भैया एक बटर कॉर्न मिळेल द्या. तुम्ही बाकी किती पण डिशेस जरी ट्राय केल्या ना तरी स्वीट कॉर्नची टँगी टेस्ट जी आहे ती अप्रतिम असते आणि म्हणूनच मला स्वीट कॉर्न पण आवडते. एकदम चटपटा मला पाहिजे तसा आणि गोड स्वीट कॉर्नची टेस्ट भाई मिक्सचर एक नंबर. गरमागरम असल्यामुळे तर क्वालिटी लागली. आणि ह्या स्वीट कॉर्नला मी रेट करणार आहे 4 स्टार्स. जसं जसं चॅलेंज मध्ये पुढे जाईल तसं एक गोष्ट कळायला लागले की हा चॅलेंज सोपा तर अजिबात नसणार आहे. आता आपले 5 स्पॉट कव्हर झाले. आता नेक्स्ट स्पॉट कडे जाऊयात. नेक्स्ट काउंटर आहे आता हरबोलेंचं आणि आता हरबोले म्हणल्यावर तर हरबोलेंची दाबेलीच खायला लागणार. हरबोलेंची दाबेली मी ह्याच्या आधी पण खाल्ल्या त्यामुळे मला यांची क्वालिटी आणि टेस्ट दोन्ही पण माहित होतं. दाबेली आहे का बर्गर आहे पण तर एवढे मोठे आहेत आणि फुल्ली फिल्ड आहे. खाऊन बघूयात कसं लागतंय ते. एवढं सॉफ्ट आणि फ्रेश पण आणि स्टफिंग एवढं सॉफ्ट वेजी बाई एक नंबर. हरबोले का त्याच्यात आपल्यासाठी जाणार तर ते खाऊन कळत टेस्ट तर एक नंबर आहे. मगाशीच आपण एक दाबेली ट्राय केली होती त्याला मी 3.5 स्टार रेटिंग दिली होती आणि दिस दाबेली डेफिनेटली डिझर्व 4 स्टार रेटिंग. 5 स्पॉट कव्हर झाले आपले. आता 6वा स्पॉट आहे आणि सुरुवात तर अजून तर मी निवांतच आहे. आता बघा कसं कसं काय काय होतं कारण चॅलेंज तर हार्ड असणार आहे. चला आता आपण आलोय कॅफे ग्लोबलला. तुमचं स्पेशल काय आहे? स्पेशल आहे चालेल एक मिक्स वेज चीज बर्गर आहे. बर्गर्स म्हणल्यावरती आपल्या डोक्यात मॅकडोनल्ड्स किंवा बर्गर किंगचाच बर्गर येतोय. पण मे बी आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे ब्रँड रायव्हलरीचा. त्यामुळे तुमच्या डोक्यात कोणते 2 ब्रँड्स येतात ते मला कमेंट करून सांगा. एक्स्ट्रा स्पेशल बर्गर लिटर वाली चालल्यात.
फुल ऑफ मेयोनीज आणि क्रिस्पी बर्गर आहे. बाकी मी या व्हेज बर्गरला रेट केले 3.5 स्टार. आता आपले पुढचे 6 स्पॉट झाले आणि असं वाटलं की भूक अजून लई आहे. चला चेष्टा करायला लागले. आपला 7 स्पॉट आहे किरकी सँडविच. आता याचं सँडविच आपण ट्राय करायचं. चला बघूया कसं लागतं. एक सँडविच द्या. आत्ताच्या सँडविच स्पॉटला आपण आलोय ते माझं पर्सनल फेवरेट आहे, कारण मी इथे लहान असल्यापासून येतोय आणि हे दादा चीज टाकायला अजिबात काय करत नाहीत, कारण हे सँडविच पूर्णपणे चीजने लोडेड असते. ह्यांना ते सँडविच बनवतील बघूनच मला असं होत होतं की कधी एकदा तयार होऊन माझ्या हातात येते. एक चीज टेस्ट वगैरे. बाकी तुम्हाला काय वाटतं, मी इथल्या खवळीला प्रत्येक स्पॉट कव्हर करू शकेन काय, मला कमेंट करून सांगा. किंवा तुमचा अंदाज काय, मी किती कार्ड्स कव्हर करते हे पण मला कमेंट करून सांगा. कीर्ती सँडविचला मी रेट करणार आहे 5 पैकी 5 स्टार. 7 स्पॉट कव्हर झाले. आता 8व्या स्पॉटला आता आपण आलो न्यू मुंबई स्पेशल पाणीपुरी सेंटरला. आता पाणीपुरी खाऊन बघूया ती कशी लागते. दादा एक पाणीपुरी. जोपर्यंत आता पाणीपुरी बनवताय तोपर्यंत पाणीपुरी बद्दल एक फॅक्ट सांगतो की पाणीपुरीचं ओरिजिन हे मगधा रिजन, जे आजचं बिहार म्हणून ओळखलं जातं, इथून झालं होतं. तसं म्हणायला गेलं तर पाणीपुरीला बरीचशी नावं पण आहेत. जसं महाराष्ट्रात पाणीपुरी म्हणतात, तसं नॉर्दर्न इंडियामध्ये त्याला गोलगप्पा म्हणतात, वेस्ट बेंगालमध्ये पुचकू म्हणतात आणि ओडिसामध्ये गुपचूप. बाकी नावं काही जरी असली तरी मुलींचा आवडता पदार्थ नक्कीच आहे. न्यू मुंबई स्पेशल पाणीपुरीला मी रेट करतोय 4 स्टार आउट ऑफ 5. या सुकीपुरीने 8वा स्पॉट आणि पाणीपुरी दोन्हीचा यायला झाला. आता आपण आलोय 9 स्पॉट म्हणजे छाया स्नॅक्स पॉइंटला. पोटॅटो स्प्रिंग रोल जरा हार्ड होणार आहे इथून पुढे, कारण संपवायला वेळ लागणार आहे. चला बघूया आता कसं होतं. एक स्प्रिंग पोटॅटो रोल. आतापर्यंत जे फूड स्पॉट्स आपण ट्राय केले ते एवढे अवघड नव्हते, कारण ते पोट फुल करणारे नव्हते. आणि आता पूर्ण बटाटा खायचा, ते पण फ्राईड, वॉज अ बिट ऑफ चॅलेंज फॉर मी. कोल्हापूरच्या फूड कल्चर बद्दल जर एक गोष्ट मला आवडत असेल ती म्हणजे तुम्हाला इथं कुठं पण जावं क्वालिटी फूड हे मिळणारच, आणि हीच गोष्ट कोल्हापूरला जगात भारी बनवतं. पण पार्थ इट्सचं नाव उगाच पार्थ इट्स नाही, कारण हे लवकरात लवकर संपवायचं पण मी एक आयडिया हुडकलेली. बाकी तुम्ही हे डोंट ट्राय दिस ॲट होम. या छाया स्नॅक्स पॉइंटला मी देणार आहे 4 स्टार आउट ऑफ 5 स्टार्स. बाकी पोटॅटो स्प्रिंग रोलचा पॉइंट तर आपला झालाय. आता तिखट लागलाय, आता काही तर गोड खायची वेळ आली. आता एबीच कॅफे पॉइंट मध्ये आपल्याला कोल्ड कॉफी ट्राय करायची आहे. दादा एक कोल्ड कॉफी द्या. कोल्ड कॉफी टेस्ट पण भारी आहे आणि हा पॉइंट पण लवकर संपला. त्यानंतर मी यांची कोल्ड कॉफी ट्राय केली, जिला मी रेट करीन 2.5 स्टार आउट ऑफ 5. स्पॉट कव्हर झाला आणि अजून तर हाफ वे पण आहे, त्यामुळे पटपट कव्हर करायला पाहिजे. चला 11 स्पॉट येतो आपला जय माता दी पाणीपुरी सेंटर, आणि मी लहानपणापासून यांच्याकडेच पाणीपुरी खायला लागली, त्यामुळे माझा पर्सनल फेवरेट पण एक पाणीपुरी. मगाशीच आपण पाणीपुरीचं ओरिजिन जाणून घेतलं, आणि आता तीच पाणीपुरी माझ्या हिशोबाने सगळ्यात भारी कोण बनवत असेल तर ती जय माता दी वाल्यांची पाणीपुरी आहे. जरा बसून खाऊयात आणि एन्जॉय करत खाऊयात. अल्टिमेट. बाकी या जय माता दी पाणीपुरीला ऑफकोर्स मी 5 आउट ऑफ 5 स्टारच रेट करेन. अल्टिमेट टेस्टने आता स्पॉट तर पूर्ण झालेले आहेत. चला पुढे जाऊया. काय करायला पुढच्या चॅलेंज साठी जरा जिरवा लागले रे भाई. रगडा कोण लई कमी ठिकाणी मिळतोय, तर चला तर रगडा कोण खाऊया. एक रगडा कोण. रगडा कोण कोल्हापूरमध्ये खूप कमी ठिकाणी मिळतोय, आणि खासबाग खाऊगल्लीमध्ये मिळणारा हा रगडा कोण तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे. बाकी ह्या रगडा कोणशी रिलेटेड माझी लहानपणाची एक स्टोरी पण आहे, ती पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आईस्क्रीम नाही कोण. मी मॉडेल स्कूल मध्ये असताना वॉचमन मामानं चुकवणार रगडा कोण खेळायचो, तेव्हापासून फेवरेट आहे. ते अजून पण माझा फेवरेट आहे. वा क्रिस्पी आणि या रगडा कोण कॉम्बिनेशन आउट ऑफ 5 स्टार. या रगडा कोण सोबत 12 स्पॉट आपले कम्प्लीट झातात, म्हणजे अर्धी खाऊ गल्लीनं खाऊ संपवल्या. आता अर्धे राहिल्या, इकडं आता आपण लगेच जाऊ. खासबागच्या खाऊ गल्लीला आलं आणि विक्रांत पावभाजी सेंटरला आलं नाही असं होईल काय.
आता एक हाफ पावभाजी द्या. 1850च्या टेक्स्टाईल मिल क्रांतीत ज्या कामगारांनी मुंबई उभा केली त्या कामगारांना ताकद देण्यासाठी पावभाजीचा जन्म झाला. अरोमा पावभाजीचा ह्या पावभाजीला मी रेट करणार आहे 4 स्टार्स. तेरा स्पॉट मी कव्हर केले आणि मला वाटतं आता कोल्ड्रिंकचे 4-5 स्पॉट सोडले तर अजून 2-3 स्पॉट राहिल्यात. ते जर झालं तर आपण पूर्ण खाऊगल्ली कव्हर करायला लागतोय आणि एक स्पॉट कव्हर करायला लागतोय प्रत्येक न्यूज मधला प्रत्येक फूड स्पॉट मधला. आता 3-4 स्पॉट जे उरलेले आहेत ते माझ्याकडून कव्हर होतात का नाही ते बघा. आता बघा कव्हर होतील तर बेस्ट. टीव्ही नेक्स्ट मराठीवरती आपला पहिलाच एपिसोड आणि अजून असते क्रेझी एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे नक्की स्टे ट्यून. हा आपला 14वा स्पॉट आहे आणि खाऊन दमाला आले पण तुम्ही बघून दमू नका. पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी तोपर्यंत त्यांचा अंडा उमटी तयार. गरमागरम बनून तयार आहे. आता खाऊन बघा कसं लागते ती. नेक्स्ट स्पॉट मध्ये आपण ट्राय केलेला अंडा पाव ज्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स नसतात आणि मला या स्पॉटला रेट करायचा आहे 2.5 स्टार्स. आता अजून पुढे किती स्पॉट आले ते तुम्हाला कळलं त्यासाठी बघत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी. क्रिस्पी चिकन KFC स्टाईल चिकन ड्रमस्टिक्स आहेत त्याबरोबर आपण फ्राईज आणि कॉम्प्लिमेंट पण देतोय. क्रिस्पी चिकन पण खाऊमध्ये बोलावतो. त्यानंतर स्पॉट होता क्रिस्पी चिकन. मला ह्यांच्याबद्दल एक गोष्ट आवडली म्हणजे हे छोट्याशा ग्लासमध्ये तुम्हाला कोल्ड्रिंक्स पण देतात जे की खूप क्यूट पण वाटतंय. सगळ्यात भारी म्हणजे मला वाटलं ते म्हणजे ह्यांचे कोकचे छोटे ग्लासेस त्यामध्ये त्यांनी कोक पिले. मला चिकन ड्रमस्टिक खाऊन वगैरे कसे ते सरा तरी खूप भारी होतं. मला अजून क्रिस्पी वाटलं प्रॉपरली शिजलं. चीज इज द क्यूटेस्ट पार्ट. वा एक नंबर. मी आता ऑलमोस्ट फुल व्हायचं राहिला लागलं. आपण टोटल 15वा स्पॉट आहे. आपण 14 स्पॉट ह्याच्या आधी कव्हर केल्यात आणि भाई अजून 2-3 स्पॉट आय एम फुल. चला बघूया आता पुढे काय होते. बाकी राहिलंच तर एकदम परफेक्टली फ्राय केलेलं आहे त्यामुळे टेस्ट तर मस्तच लागत होती. आणि मी या चिकन ड्रमस्टिकला रेट करेन 4 स्टार्स आउट ऑफ 5. एवढे खात आपण 95% खाऊगल्ली कव्हर केल्या तर थोडंच राहिले. भाई काय पण करून आता एंड होतंय काही फक्त बघत राहा टीव्ही नेक्स्ट मराठीवर. आता आलोय आपण शेवटच्या इटिंग स्पॉट वरती ते म्हणजे विहार चायनीज सेंटरला. आता इथून पुढे खायचे स्पॉट संपणार आहेत पण शेक्स आणि ड्रिंक्स प्यायचे स्पॉट राहिलेत ते कव्हर झाले. ते होतात का बघूया. ते कव्हर झाले की आपण पूर्ण खाऊ म्हणजे कव्हर करतोय सगळे स्पॉट कव्हर करतोय. चला बघूया आता पुढे काय होतं. चायनीज फूड स्टॉल वरती खायला लागले की आपल्याला वाटते की ह्याचं ओरिजिन चायनातून झालं असणार आहे पण टू युअर सरप्राईज चायनीज डिशेसचं ओरिजिन हे इंडियातूनच झालंय. आजपर्यंत मी कोल्हापुरात एवढे चॅलेंजेस केल्या पण त्या सगळ्यात अवघड आणि क्रेझी चॅलेंज होता. पण पूर्ण अवघड ऑलमोस्ट कव्हर करून एवढा अवघड होतं काय सांगतो. आता आपण ऑलमोस्ट एंड पॉइंटला आलोय. माझ्या अवस्था बघून मला कळालं असेल की हा चॅलेंज केवढा अवघड होता. आता इटिंग स्पॉट तर सगळे संपलेले आहेत. नेक्स्ट स्पॉट आपल्याला आपले शेक्सचे स्पॉट. वॉटरमेलन शेक हे फक्त नावच होतं कारण हे लागत होतं मोहब्बत का शरबत सारखं.
आणि मी या शेकला रेट करेन 2.5 स्टार्स. जाऊया आता नेक्स्ट स्पॉटला. चॉकलेट आईस्क्रीम सिंगल एक आहे. गोड खाऊन चॅलेंजचा ऑलमोस्ट एंटर केलायच, पण एंटरटेनमेंटचा एंड कधी नको असेल तर टीव्ही नेक्स्ट मराठी तुम्ही नक्की बघत राहा. पान हा चॅलेंज कम्प्लीट करणं खरंच माझ्यासाठी खूप अवघड होतं आणि माझ्यासाठी पण ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं की मी हे सगळे स्पॉट बऱ्यापैकी कव्हर करेन. माझं नशीब पण चांगलं होतं असं म्हणता येईल, कारण बरेचसे फूड कार्ट त्या दिवशी बंद पण होते. नाहीतर युजली या खाऊ गल्लीमध्ये कमीत कमी 50च्या आसपास कार्ट्स असतात. संध्याकाळी 6ला चॅलेंज चालू केलेला, आता ऑलमोस्ट 10 वाजल्यात, तर आम्ही पूर्ण 4 तास घालवल्या ती पूर्ण खाऊ गल्ली पालती करायला. इथला प्रत्येकाने एक स्पॉट कव्हर करायला. दिस इज द लास्ट बाईट आणि त्यानंतर आपण पूर्ण खाऊ गल्ली कव्हर करतोय. जेवढे पण शॉप आहेत ते सगळे आपण कव्हर करणार आहे. हा एपिसोड तर इथेच एंड झालाय, पण अशा पुढे पण हवाय, त्यामुळे पाहत टीव्ही Tiene que nacer con esto, no se contrata. Yo cargo loca la gata, mi flow solito, mi placa. Yo me embolsillo la paga, tú presumes que destaca. Ahora es que entiendo si por envidia me atacan. Tiene que nacer con esto, no